सांगलीतील आगळ्या वेगळ्या विवाहाची चर्चा. नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान. आजपर्यंत देशाच्या इतिहासात महाराष्ट्राची ओळख कायमच पुरोगामी राज्य म्हणून राहिली आहे. सांगलीतील एका आगळ्या वेगळ्या विवाहाने महाराष्ट्रातील ही ओळख अजूनही शाबूत असल्याचे नव्यानं दाखवून दिलं आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्याचा एक आदर्शवत लग्न सोहळा नुकताच पार पडला. सूरज आणि मधुमिता या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने आणि विवाहातील अनावश्यक खर्च टाळत लग्नासाठी वापरली जाणाऱ्या रक्कम सामाजिक संस्थांना मदत या भावनेतून साध्या पण अनेक सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडला. सूरज हा शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या सामाजिक प्रश्नावर काम करतो, तर मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणावर काम करते. या दोघांनी आपल्या विवाहातील अनावश्यक खर्च टाळत काही रक्कम सामाजिक संस्थांना दान केली. आणि ईश्वरपूरचा सूरज, उर्मिला, सुनील, तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मधुमिता शोभा अर्जुन यांनी आडनाव न लावता सर्वजण समान या भावनेतून सामाजिक काम करणाऱ्या या दोघांनी आपल्या विवेकनिष्ठ आणि सहजीवनाच्या नात्यास सुरुवात केली. लग्नात विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा, पर्यावरण या सप्तपदीच्या पावलावर चालत त्यांनी आपल्या जीवनातील नव्या टप्प्याचा प्रारंभ केला. सूरज आणि मधुमिता यांची ओळख सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून झाली होती. दोघांची मैत्री झाल्यानंतर पुढे त्यांचे आयुष्याविषयीचे विचार जुळू लागले आणि त्यामुळे या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूरज आणि मधुमिता या दोघांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मात्र तरी देखील दोघांच्या कुटुंबियांनी या लग्नाला आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यास मंजुरी दिली. तसेच सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर असं म्हणत विवाहातील अनावश्यक खर्च टाळत जवळपास 2 लाख रुपये सामाजिक संस्थांना मदत दिली. लग्नात केवळ पुस्तके, प्रदर्शन, विविध संस्थांच्या कामाची माहिती देणारे प्रधान आणि सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाला पुरस्कृत करणारे विचार दिसून आले. सध्याच्या लाखो रुपये खर्चून भपकेबाज पद्धतीने लग्न करण्याच्या युगात सूरज आणि मधुमिता यांचा सत्यशोधक विवाह एक आदर्श घालून देणारा ठरला. मी सूरज, उर्मिला, सुनील आणि ही मधुमिता शोभा अर्जुन. आम्ही नुकताच सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. आम्ही कुठलाही भेदभाव न करता समतेचं नातं आम्हाला जेव्हा हवं होतं तेव्हा कुठलाही जातीभेद न ठेवता, म्हणजेच अजात पद्धतीने, आणि कुठलाही लिंगभेद न करता, म्हणजे लग्नातील आणि आयुष्यातील प्रत्येक विधी समानतेने जगण्यासाठी समान राहावेत या अशा पद्धतीने आम्हाला लग्न करायचं होतं. म्हणून आम्ही सत्यशोधक विवाहाची निवड केली. तर समतेचं आयुष्य, ज्यामध्ये सगळा समाजामध्ये कोण उच्च नाही, कोणी नीच नाही, अशा समाजात राहणं हे आनंदी समाजाचं लक्षण मला वाटतं, समाधानी समाजाचं लक्षण मला वाटतं. त्यामुळं तसाच हे सत्यशोधक विवाह हे त्याचंच एक प्रतीक आहे. त्यामुळं सर्वांनीच ह्या विचारांचा नीट अभ्यास करून हे विचार नक्कीच कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करावा. हिनी सांगू काय? लग्नातला अनावश्यक खर्च टाळणं म्हणजे लग्न हे समाजात नवरा आणि नवरी यांच्या एकत्र येण्याला सामाजिक मान्यता असं आहे. तर मग तीच भावना फक्त ठेवून लग्नातले अनावश्यक खर्च टाळावेत असा आम्ही निर्णय घेतला. आणि त्यामुळंच लग्नातले बरेचसे खर्च, जसे की मोठे साऊंड सिस्टीम असेल, फटाके असतील, हे सगळं कमी करून आम्ही तो खर्च सामाजिक संस्थांना द्यायचं ठरवलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात खरंच मनापासून खरा बदल होण्यासाठी काम करणाऱ्या ज्या अनेक संस्था आहेत, अशातल्या काही संस्था निवडून आम्ही लग्नातला खर्च वाचवूनही तो आम्ही संस्थांना देतच आहोत. त्यासोबत आम्ही येणाऱ्या सर्व आमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही आवाहन केलेलं आहे की तुम्हाला जो आहेर द्यायचा तो आहेर आम्हाला न देता डायरेक्ट या संस्थांनाच द्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.